देवदर्शनाला गेल्यानंतर मी एका वडिलांना आपल्या लेकरासाठी देव झालेलं बघितलं. या मुलाला बोलता येत नव्हतं आणि त्याला लाईनमध्ये पुढे जाण्यासाठी आम्ही सगळ्यांनी सांगितलं की त्याला पहिल्यांदा पुढे घेऊन जावा आणि देवदर्शन करा. तर हे सिद्धनाथाचं मंदिर आहे. मला ऐतिहासिक गोष्टी बघायला जास्त आवडतं आणि त्यामुळे मी कुठल्याही मंदिरात गेले की त्याचा कालखंड, त्याच्यावरती असणारी जडणघडण हे सगळं अगदी बारकाईनं बघत असते. हे सिद्धनाथाचं म्हसवडचं मंदिर आहे. जास्त देवाला प्रसाद न ठेवता, कारण तो पुजाऱ्यांच्याच पोटात जातो, म्हणून मी दरवेळेला हा विचार करते की बाहेर जे भुकेले श्वान असतील त्यांना आपण खायला देऊया. तर मला इथं 2 छोटीशी गाड्यांच्या पार्किंगच्या ठिकाणी दिसले पिल्लं. मी त्यांना खरं तर पेढा टाकला. हा तो दुधाचा आहे मला माहिती आहे, पण आता त्यावेळेला माझ्याकडे काही नव्हतं आणि मी गाडीत जाऊन चपाती तोडेपर्यंत ते गायब झाले होते. पण त्या श्वानांची मम्मी मला इथं दिसली. तिच्या पायाला बहुतेक जखम झालेली आहे. तिला मी मात्र भरपूर चपाती खायला घातली आणि तिनं ती आनंदानं खाल्ली. याच्यामध्ये माझं देवदर्शन झाल्याचं समाधान आहे. हे समाधान शोधलं पाहिजे, कारण उद्या आपण वर गेल्यानंतर देव हेच पाहणार आहे की तुम्ही कर्म किती चांगले केले. आणि त्यानंतर आम्ही पिलीवच्या देवीला गेलो. पिलीवच्या देवीचं देवस्थान हे खरं तर चेन्नई एक्सप्रेससारख्या मंदिरातल्या पायऱ्यांनाही लाजवेल इतकं छान आहे, कारण आपल्या भागामध्ये एवढं छान मंदिर इथंच आहे. तर ह्या मंदिराचंही आम्ही दर्शन घेतलं. सुरुवातीला आपण श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये जातो आणि त्यानंतर वरती गेल्यानंतर इथंच देवाला वाहिलेले नैवेद्य काढून समर्थने ते या श्वानाला खायला घातले. आणि त्यानंतर आम्ही लांबचा प्रवास केल्यामुळे जेवणासाठी एका ठिकाणी थांबलो. जेवणासाठी मी घरूनच भरपूर काही बनवून आणलेलं होतं आणि मग आम्ही जेवणासाठी थांबल्यानंतर पहिला घास त्या रानामध्ये आपण देतो, कारण ज्या रानाची आपल्याला ओळख नाही तिथं थोडासा आपण टाकणं गरजेचं आहे. हे निमित्त असतं, कारण ह्या सगळ्या मुंग्या हे सगळं खात होत्या आणि हे बघून मी पुन्हा त्यांच्यासाठी थोडी चपाती आणि 3 वाट्यांमध्ये पाणी ठेवलं आणि त्या पेतील ह्या अपेक्षेने, कारण आता उन्हाळा आहे. कुणीही पेलं पाणी तरी त्याचं एक समाधान आहे.